नमस्कार, मी अर्चना भंडारे मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सध्या आपल्याला सगळीकडे बघायला मिळत आहे महाशिवरात्रीनिमित्त मंदिरांमध्ये ठिकठिकाणी तयारी सुरू आहेत. हा दिवस भारतातच नाहीत तर देश-विदेशातील शिवभक्तांसाठी हा मोठा सणच मानला जातो. तर या निमित्तानेच आपल्या इथे उपस्थित प्राध्यापिका श्रुती मलमे यांच्याशी आपण देवादिदेव महादेव यांच्याबद्दल काही चर्चा करणार आहोत. तर श्रुती, तुमच्या दृष्टिकोनातून शिव म्हणजे काय? नमस्कार. माझ्या दृष्टिकोनाने शिव म्हणजेच आदी, शिव म्हणजेच अंत. म्हणजे हा जो क्लासिक स्टेटमेंट शिवबद्दल वापरला जातो, हाच माझा क्युरिओसिटी पॉईंट होता. जेव्हा मी खूप यंग होते आणि मला भक्तीबद्दल, देवांबद्दल जास्त काही माहीत नव्हतं. जसं आपण बघतो की महाराष्ट्रीयन फॅमिलीजमध्ये नॉर्मली गणेश चतुर्थी किंवा गणपती बाप्पांचं जितकं केलं जातं, तितकं बाकी देवांची तितकी क्रेज किंवा तितकं सेलिब्रेशन नसतं. त्यामुळे माझी जी क्युरिओसिटी होती शिवबद्दलची ती निर्माण झाली जेव्हा मी शिवबद्दल जे काही पाहिलं, ऐकलं ते खूप एक्स्ट्रीम ओपिनियन्स, जसं की शिव इज अ डिस्ट्रॉयर असं म्हटलं जातं किंवा शिवला ना आदी आहे ना अंत आहे. त्यांचा जन्म कुठे झालेला, ते कुठून आलेत हे कोणाला माहीत नाही. हे जे सगळे फॅक्ट्स होते जे मला जेव्हा कळायला लागले तेव्हा माझी क्युरिओसिटी निर्माण झाली. पण तरीही शिव ऐकताच डोळ्यासमोरची प्रतिमा तयार होते. ती लहानपणापासून एक इमेज जी आपण बघतो मेडिटेट करत असणारा शिव. कैलाश पर्वतवरती तो बर्फांमध्ये बसलेला मेडिटेट करत असताना शिव. सो माझ्यासाठी शिव इज अ पॉइंट ऑफ स्ट्रेंथ. असं जसं आपण म्हणतो की जिथे काही नाहीये, जिथे कोणी नाहीये, माझ्या फिलॉसॉफीप्रमाणे जिथे काही नाहीये, जिथे कोणी नाहीये तिथे शिव आहे. जिथे देअर इज नो होप, जिथे आशा राहत नाही तिथे शिव आहे. सो मी लाईफमध्ये ज्याही फेजमधून गेले, जे काही फेस केलं त्या सगळ्यामध्ये माझं स्ट्रेंथ वॉज शिव. खरोखरच श्रुती, तुम्ही इतक्या कमी वयात खूप छान दृष्टिकोन मांडला तुमचा. तर याच संदर्भात तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा वाटतं, की तुम्ही हा एक्सप्लेन केला की भक्ती मार्ग तुम्हाला सापडला, तर त्या दृष्टीने तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवला. तर तुम्हाला या भक्ती मार्गातून जाताना किंवा काही शिकताना, शंकराबद्दल माहिती घेताना यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? मी ना मेन क्वालिटीज मला सांगायला आवडेल, जे मी शिवभक्तीतून शिकले किंवा जे शिवकडून मी अडॅप्ट केलं, जे माझ्या डेली लाईफस्टाईलमध्ये मला माझ्या लाईफमध्ये यूज करता आले. सो पहिला तर आहे कामनेस. तर अगेन शिव ह्या नावाचाच अर्थ किंवा शिव ह्या शंकराच्या रूपाचाच अर्थ आहे ध्यान किंवा पीस, कामनेस. सो जो मेडिटेट करत असणारा जी प्रतिमा आहे शिवची. तर हे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, लगेचच नाही, पण खूप वाचल्यावर, खूप अभ्यास केल्यावरती हे लक्षात आलं की एखाद्या देवाची आपण पूजा करतो, तर आपण भक्ती म्हणजे काय, तर फक्त आपल्या बाजूने आपण त्यांच्यासाठी जे करतो ते नसून त्या पलीकडे आपण त्यांच्याकडून काय शिकतो, काय घेतो आणि रोजच्या जीवनात काय वापरतो. आणि माझ्यासाठी तरी भक्ती ह्याचा अर्थ दोन्ही दिशेने जे जुळून येतं ते आहे. फक्त मी जे करते ते नसून मला काय घेता येतं त्यातून तेही. सो त्यामुळे कामनेस ही क्वालिटी मी खूप स्ट्रिक्टली अडॅप्ट केली आहे माझ्या लाईफस्टाईलमध्ये, की ज्या सिच्युएशनमध्ये खूप असं वाटतं की पेशन्स लूज होतोय किंवा खूप राग येतोय, त्या सिच्युएशनमध्ये मग की नाही, आपल्याला कामनेस हा फॉलो करायचा आहे आणि ह्यापेक्षा बेटर अपॉर्च्युनिटी नसते. जेव्हा आपल्याला राग येतो किंवा जेव्हा आपल्याला वाटतं की आता असह्य होतंय, तिथेच ॲक्च्युअली तुम्ही हे चॅलेंज घेता की ओके, आय हॅव टू स्टे काम नाऊ. तर ही एक गोष्ट. सेकंड, जो खूप लोकप्रिय शिवचा जो अवतार आहे, भोलेनाथ जे नाव आहे किंवा जो अवतार आहे, तो त्यातला जो इनोसेन्स आहे त्या अवतारातला किंवा एक चाइल्ड लाईक म्हणतो ना, एक लहान मुलासारखा तो एक इनोसेन्स आहे त्या अवतारामध्ये. तर तो मला असं वाटतं ना, आमच्या जनरेशनमध्ये मोस्टली दिसून येत नाही मुलांमध्ये, लोकांमध्ये. कारण की खूप कमी वयामध्ये आम्हाला इतका एक्सपोजर मिळतो इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये, की तो इनोसेन्स जो आहे ना तो राहत नाही. त्यामुळे ती एक गोष्ट मी अडॅप्ट केली, की आवडणाऱ्या गोष्टींबद्दल बोलणे किंवा आवडणाऱ्या गोष्टी करणे किंवा हसत खेळत राहणे. म्हणजे डिसिप्लिन आणि रुटीन ही एक वेगळी गोष्ट आहे लाईफस्टाईलची. पण त्याचबरोबर एक काइंडनेस, इनोसेन्स हाही असायला हवा. किंवा नसेल ना, जर तुम्हाला असं वाटतं की आम्ही खूप रूड आहोत का किंवा
स्ट्रिक्ट असणं वगैरे हे सगळे खूप इम्पॉर्टंट क्वालिटीज आहेत. तितकेच इम्पॉर्टंट क्वालिटीज आहेत शांत राहणे आणि इनोसेन्स मेंटेन ठेवणे किंवा काइंडनेस दाखवणे. थर्ड क्वालिटी जी मी शिवकडून अडॅप्ट केली आहे ती म्हणजे बोल्डनेस. त्यांची जी प्रतिमा तुम्ही बघाल ना तर बाकी देवांपेक्षा खूप डिफरंट, खूप त्यांची तीव्र एनर्जी त्यांच्यामध्ये, त्यांच्या प्रतिमेमध्ये जाणवते. डार्कनेस किंवा म्हणजे अंधार, भस्म. अघोरी जे भक्त आहेत शिवचे, त्यांना तुम्ही बघितलं तर तुम्हाला खूप क्युरिओसिटी निर्माण होते की असे भक्त कसे असू शकतात, ज्यांचं राहणीमान असं आहे, ज्यांचं वागणं बोलणं असं आहे, जे स्मशानात राहतात, जे मीठ मांस खातात किंवा ज्यांची साधना जी आहे ती खूप वेगळी आहे कम्पेअर टू जे आपण करतो किंवा जे आपण बघतो. तर शिव जसा पण आहे ना, त्याची त्याची जी पर्सनॅलिटी ही त्याने कॅरी केली. तो कधीच एका सिव्हिलाइज पॉप्युलेशनमध्ये फिट होण्याचा प्रयत्न नाही केला. जेव्हा त्यांचं पार्वती बरोबर लग्न झालं किंवा सती बरोबर लग्न झालं, तेव्हा देखील सगळ्यांनाच हे लक्षात येत होतं की त्यांची प्रतिमा ही किती वेगळी आहे, पण त्यांनी ती कॅरी केली. त्यामुळे मला असं वाटतं तो बोल्डनेस जो आहे ना, तो खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आणि हा बोल्डनेस इज नथिंग एल्स बट कॉन्फिडन्स इन यू, की तुम्ही जसे आहात, जे आहात, यू कॅरी युअरसेल्फ दॅट वे. नॉट नेसेसरी की आता ऑब्व्हियसली तुम्ही जर स्वतःला अॅनलाइज करता तर तुमच्यामध्ये काही फ्लॉज आहेत जे तुमच्या प्रोग्रेसमध्ये अडथळा आणतात. तर तो चेंज करणं, दॅट इव्होल्युशन इज व्हेरी डिफरंट. बट टू फिट इन टू अ कॅटेगरी, टू फिट इन टू अ पर्टिक्युलर पॉप्युलेशन, त्यासाठी चेंज करणं इज व्हेरी डिफरंट. सो दीज आर द 3 क्वालिटीज जे मी माझ्या भक्तीतून शिव भक्तीमधून अडॅप्ट केलं. दॅट इज कामनेस, बोल्डनेस आणि इनोसन्स. अँड आय थिंक हे 3 ह्याचा चुकीचा अर्थ न लावता या तिन्ही कॅटेगरीज, तिन्ही क्वालिटीजना जर तुम्ही बरोबर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये इन्व्हॉल्व्ह केलं तर प्रोग्रेस अँड पीस विल बी ऑल अराउंड यू. खरोखरच श्रुतीजींनी आपल्याला जी माहिती दिली इतक्या कमी वयात, म्हणजे ह्या सुद्धा आता नवीन जनरेशनच्याच आहेत, तरी देखील इतक्या कमी वयात इतका खोल अभ्यास त्यांनी दाखवला. आणि शिवजींचे वेगवेगळे रूप, बोल्डनेस, कामनेस त्यांनी आपल्याला सांगितले. तर मला अजून एक श्रुती तुम्हाला विचारायचं आहे की शिव भगवान म्हणजे शंकर भगवान यांना आपण ध्यान साधनेचं एक अखंड प्रतीक समजतो. तर ध्यान साधना ही कदाचित आजकालच्या नवीन पिढीमध्ये कमी प्रमाणात आपल्याला बघायला मिळते. तर ध्यान साधना म्हणजेच मेडिटेशन, याबद्दल तुम्हाला काही सांगता येईल का? नक्कीच. ध्यान साधना म्हणजेच मेडिटेशन हा एक असा कन्सेप्ट आहे ना, जो कोणतंही रिलिजन असू दे, कोणताही सायंटिफिक प्लॅटफॉर्म असू दे, कोणताही सब्जेक्ट असू दे, तुम्हाला ह्या कॉन्सेप्टवर भर देणारच की मेडिटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आपल्या कल्चरमध्ये, आपल्या रिलिजनमध्ये कोणतीही भक्ती तुम्ही कराल, तुम्ही शिवभक्त असू दे, तुम्ही कृष्ण भक्त असू दे किंवा तुम्ही कोणतीही भक्ती करत असाल ना, साधना हा त्याचा बेस पॉईंट येतोच. त्यामुळे मेडिटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि नॉट जस्ट भक्तीच्या पर्स्पेक्टिव्हने, सायकॉलॉजीच्या पर्स्पेक्टिव्हने, फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, इमोशनल हेल्थ, दर एका पर्स्पेक्टिव्हने तुम्ही बघाल मेडिटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि सध्या रिसेंट जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी आपल्याला यूट्यूबवर, गुगलवर गायडेड मेडिटेशन्स वगैरे भरपूर मिळतात. बट माझा अनुभव सांगायचा झाला तर मी 2 वर्ष मला मेडिटेशनकडे खूप ओढ होती. जेव्हा मी सायकॉलॉजीचा सब्जेक्ट निवडला तेव्हा मी मेडिटेशनचे जे बेनिफिट्स वाचले, तेव्हा मला असं झालं की मला ह्याला माझ्या रुटीनमध्ये ॲड करायचं आहे. पण माझा स्ट्रगल असा होता ना, मी पूर्ण 2 वर्ष मेडिटेशन करण्यासाठी स्ट्रगल करत होते बिकॉज नथिंग वॉज वर्किंग फॉर मी. फर्स्ट थिंग वॉज ब्रीदिंग. मी चूज केलं की ब्रीदिंग एक्सरसाइज जे असतात आपले, पण इट इज व्हेरी डिफिकल्ट. 1 मिनिटं सुद्धा शांत बसणं इज व्हेरी डिफिकल्ट. अँड आय हॅव माय ओन एक्सपिरियन्स विथ इट. सेकंड थिंग, मग मी गायडेड मेडिटेशन्स स्टार्ट केले. बट ऑनेस्टली म्हणजे द वे थिंग्स वर्क फॉर मी, माझ्यासाठी दॅट वॉज नॉट रिअली वर्किंग. नाही जमत होतं मला गायडेड मेडिटेशन. त्याच्यात मला कॉन्सन्ट्रेट करायला नव्हतं जमत. सो द थिंग दॅट वर्क फॉर मी वॉज मंत्रा चॅन्टिंग. आणि आय स्टार्टेड विथ ओम चॅन्टिंग. आणि त्यासाठी ऑब्व्हियसली तुम्हाला आधी एक माइंडसेट बनवावा लागतो. मी खूप रिसर्च केलं ओम चॅन्टिंगबद्दल आणि खूप सायंटिफिक प्रूफ्स आहेत की जे व्हायब्रेशन्स जे सायन्स स्टुडंट्स आहेत त्यांना माहीत असेल की एव्हरीथिंग दॅट हॅज एनर्जी हॅज व्हायब्रेशन्स. आणि खूप सायंटिफिक रिसर्चेस असं म्हणतात की ओम ह्या शब्दाच्या उच्चारातूनच खूप हाय व्हायब्रेशन्स रिलीज होतात. सो त्याची चॅन्टिंग जर तुम्ही करत असाल तर इट इज कॉन्सन्ट्रेशन तर वन ऑफ द बेनिफिट्स आहे. आणि त्याचबरोबर तुमची इमोशनल स्टेबिलिटी
किंवा तुमची मेंटल क्लॅरिटी, ह्या सगळ्या गोष्टी खूप प्रमाणात इम्प्रूव्ह होतात. आणि जे लोक मेडिटेशन करत नाहीत बट मेडिटेशनला घेऊन निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह आहे किंवा असं वाटतं की मेडिटेशन डज नॉट वर्क फॉर एव्हरीवन, त्यांना मी हेच सांगेन की वेगवेगळे प्रकार आहेत. ट्राय एव्हरीथिंग, एनिथिंग माईट वर्क फॉर यू फर्स्टली. अँड सेकंड, ज्यांनी मेडिटेशन केलं नाही ना त्यांनी करून बघावं आणि त्याच्या अनुभवावरून मग बोलावं की हे इट वर्क्स ऑर इट डज नॉट वर्क. बिकॉज इफ सो मेनी पीपल, जसं थेरपीमध्ये तुम्ही थेरपी बघाल किंवा इवन डॉक्टर्स जे हू डू नॉट बिलॉंग टू मेंटल हेल्थ बॅकग्राऊंड, ते सुद्धा तुम्हाला सजेस्ट करतात की मेडिटेशन इज इम्पॉर्टंट. ऑन द अदर हँड, जे भक्ती करतात ते तुम्हाला सजेस्ट करतात मेडिटेशन इज इम्पॉर्टंट. दॅट इज बिकॉज इट रिअली वर्क्स. इफ नॉट ओम चॅन्टिंग, खूप चॅन्टिंग्स आहेत. गायत्री मंत्र चॅन्टिंग आहे किंवा दुर्गा मंत्र चॅन्टिंग आहे. दीज आर जस्ट वन लाईन्स, एक दोन ओळींचे ते मंत्र आहेत. पण ते इतके तुम्ही जर रुटीनली ते बोलत चॅन्ट करत गेला आणि जर तुमचा सेल्फ ॲनालिसिस चांगलं असेल तर तुम्हाला नक्की जाणवेल की त्यातून तुमच्या मेंटल क्लॅरिटीमध्ये, म्हणजे तुमच्या विचारांमध्ये क्लॅरिटी येते. इमोशन्स जे तुमचे खूप फ्लक्च्युएट होतात त्याच्यामध्ये एक स्टेबिलिटी येते. सो मेडिटेशन हे बाय हुक ऑर क्रूक सगळ्यांनी आपल्या लाईफस्टाईलमध्ये ॲड करायलाच हवं. स्पेशली जे खूप लहान 3-4 वर्षांची जी मुलं आहेत त्यांना खूप लहानपणापासून पेरेंट्सने हे शिकवायला हवं की एका जागी बसून कोणताही नाम जप असू दे, ओम चॅन्टिंग असू दे, एक मिनटं 2 मिनटं जरी तिथूनच एक मेंटल हेल्थ बोलताना स्ट्रॉंग होऊन जाते. तिथूनच एक क्लॅरिटी किंवा एक सवय पडून जाते, विच इज अ व्हेरी गुड पार्ट ऑफ युअर लाईफस्टाईल. आजच्या जनरेशनने तर सगळ्यांनीच करायलाच हवं. मला सांगा श्रुती, महाशिवरात्री जी आता थोड्याच दिवसात आपण साजरी करणार आहोत, तर महाशिवरात्री हा असा मुहूर्त आहे, पिढ्याने पिढ्या आपल्याकडे बऱ्यापैकी हिंदू वर्ग हा उपवास करतो. तर आजकालची नवीन पिढी आहे या उपवासाला मानत नाही. तर तुम्हाला या महाशिवरात्रीच्या उपवासाबद्दल काही माहिती देता येईल का? नक्कीच. अर्थातच आत्ताच्या जनरेशनचं फास्टिंगला घेऊन ओपिनियन थोडंफार निगेटिव्हच आहे. आणि आमच्या आधीचे, म्हणजे माझ्या पेरेंट्सचे जनरेशन, आमच्या आईवडिलांचे जनरेशन बघाल तर त्यांच्या वेळेस असं होतं की त्यांचे आई-वडील जे सांगणार ते फॉलो करायचे. स्पेशली व्हेन इट कम्स टू गॉड्स, रिच्युअल्स. इथे त्यांचं असं होतं की हां, आमचे आई-वडील ह्या दिवसा एकादशला किंवा महाशिवरात्रीला संकष्टीला उपवास ठेवतात, तर आम्हीही ठेवतो. आत्ताच्या जनरेशनचं असं आहे की जोपर्यंत तुम्हाला रिझन्स नाही मिळत, जोपर्यंत तुम्हाला एक्सप्लेनेशन नाही मिळत, तोपर्यंत ते व्हॅलिड नाही वाटत. आणि ह्याहूनही जास्त जरी तुम्ही एक्सप्लेनेशन दिलं तर जर ते एक्सप्लेनेशन रिलिजियस पर्स्पेक्टिव्हकडे जात असेल तर ते एक्सेप्टेबल नाही वाटत. त्यामुळे फास्टिंगला घेऊन निगेटिव्ह, उपवासाला घेऊन निगेटिव्ह ओपिनियन्स नक्कीच आहेत. महाशिवरात्रीच्या उपवासाला घेऊन एक सगळ्यात जास्त ग्लॅमराईज झालेलं कारण हे आहे की मुली उपवास धरतात सो दॅट त्यांना खूप चांगला नवरा मिळावा, आणि ज्यांचं लग्न झालंय त्या उपवास धरतात सो दॅट त्यांच्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी. वन ऑफ द रिझन्स आहे ज्यामुळे फिमेल्स उपवासाकडे ओढले जातात महाशिवरात्री दिवशी. पण महाशिवरात्रीला उपवास करण्याचे सगळ्यांचे स्वतःचे कारण असतात. माझं स्वतःचं कारण मी बोलेन तर माझा जो उपवास करण्याचं कारण होतं हे होतं की माझा जो मागचा महाशिवरात्रीचा दिवस होता तिथून ह्या महाशिवरात्रीपर्यंतचा जो वर्ष आहे तो कसा गेला, त्यात जे काही अचीवमेंट्स मी केले, जो काही प्रोग्रेस मी केला, त्या अचीवमेंटसाठी, त्या प्रोग्रेससाठी थँक्यू म्हणण्याचा, आभार मानण्याची माझी पद्धत आहे. त्यामुळे मी दर महाशिवरात्रीला पूर्ण दिवस उपवास धरते आणि ती माझी भक्ती किंवा माझा वे आहे ऑफ टेलिंग गॉड की थँक्यू. सो तुम्ही मला वर्षभर इतकं दिलं तर एक दिवस मी फास्टिंग करू शकते, एक दिवस मी उपवास ठेवू शकते तुमच्यासाठी. तो माझा. तसेच मला वाटतं सर्व भक्तांची आपले आपले कारणं असतात. काही उपवास धरतात, काही त्यांच्या अडचणी असतात, त्याच्याशी रिलेटेड काही देवाकडे मागणं असतं त्यांचं, किंवा काही आभार मानण्यासाठी ठेवतात. सगळ्यांचे आपले आपले कारणं असतात. पण मला असं वाटतं जे स्पिरिच्युअल किंवा रिलिजियस रडारमध्ये नाही आहेत, ज्यांनी कधीच स्पिरिच्युअलिटी किंवा रिलिजियस एक भक्ती असते ते काय अनुभवली नाहीये, त्यांना हे नेहमीच इलॉजिकल आणि प्रॅक्टिकल वाटणार नाही. त्यांच्यासाठी इट विल ऑलवेज बी म्हणजे उपवास ठेवणं विल बी लाईक अ सॅक्रिफाईस किंवा विल बी समथिंग विच इज नॉट नीडेड, ज्याची गरजच नाहीये, किंवा दिखावा किंवा देवाकडे म्हणजे काहीतरी देवाकडून घ्यावं त्यासाठी आपण उपवास ठेवतो. पण ऑनेस्टली जेव्हा तुम्ही
भक्त असता तेव्हा तुमचं आणि देवाचं काय नातं आहे आणि तुम्ही कोणत्या विचाराने, कोणत्या दृष्टिकोनातून देवाकडे प्रार्थना करता किंवा देवाकडे काही मागता, ह्याची जी डेप्थ आहे ना, ती आजची जनरेशन मला वाटतं तेव्हाच समजू शकेल जेव्हा देवाबरोबरचं त्यांचं ते नातं निर्माण होईल. अशी पॉप्युलेशन आहे आत्ताच्या पिढीमध्ये जी भक्ती करते, जी उपवास ठेवते आणि जे आपल्या पद्धतीने जसं त्यांना जमेल तसे करतात. त्यामुळे माझा टेक ऑन फास्टिंग किंवा माझा टेक उपवासाला घेऊन असा आहे की ज्यांना जमतं किंवा जे करू शकतात त्यांनी करावं. त्यांच्या भक्तीप्रमाणे करावं आणि ज्यांना नाही जमत, जे नाही करत, ते जर नसतील करत तर त्यांनी त्याच्यावर ओपिनियन्सही मांडू नये आणि मांडले तर सपोर्टिव्ह असावे, जास्त तर निगेटिव्ह नसावे. खरोखरच खूप सुंदर माहिती सांगितली तुम्ही श्रुती. अजून एक छोटासा प्रश्न विचारावासा वाटतो मला. जी भक्ती, जी श्रद्धा आमच्या पिढीमध्ये दिसून येते, ती आजकालच्या म्हणजे तुमच्या वयाच्या मुलांमध्ये, मुलींमध्ये का दिसून येत नाही? ओके. तर ह्याचंही उत्तर मी माझ्या अनुभवातून सांगेन, की मी जेव्हा लहान होते, तेव्हा मी माझ्या आई-वडिलांना सगळं काही म्हणजे पूजा, पाठ, उपवास सगळं करताना पाहिलं. जसं-जसं मी मोठी होत गेले, एक्सपोजर इतका मिळतो ना, की आधी घरातले काय म्हणतात, तिथपर्यंत तुमचे ओपिनियन्स बनायचे. पण आत्ता सोशल मीडियामुळे किंवा फ्रेंड्समुळे, वेगवेगळ्या कल्चरचे फ्रेंड्स असल्यामुळे, वेगळ्या ओपिनियन्सचे फ्रेंड्स असल्यामुळे तुम्हाला एक्सपोजर भरपूर मिळतो, प्रश्न भरपूर पडतात आणि त्याच्यासाठी त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे असण्यासाठी तुम्हाला काही कॉन्टेक्स्टच नसतो, इन्फॉर्मेशन नसते, की जर आई रोज सकाळी उठून पूजापाठ करते, हे तुम्ही पाहिलंय. का करते? सकाळीच का करते? किंवा रोज का करते? हे प्रश्न जे आहेत ना, ह्याची उत्तरं जेव्हा लहानपणापासून मुलांना माहीत असतात किंवा मुलांना सांगितली जातात किंवा महत्त्व जेव्हा सांगितलं जातं ना, तेव्हा ते मुलांचा एक पर्स्पेक्टिव्ह माइंडसेट बनतो, की हां, इफ नॉट रिलिजियस, तुम्हाला जर रिलिजियस पर्स्पेक्टिव्हने नाही सांगायचं, तर तुम्ही सायकॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्हने सांगू शकता, की रोज सकाळी जेव्हा तुम्ही ज्यांची आराधना करता किंवा ज्या डीटीकडून, ज्या गॉडकडून तुम्हाला होप मिळते, स्ट्रेंथ मिळते, रोज सकाळी उठल्यावर आधी तुम्ही त्यांचं नामस्मरण करता, त्यांची पूजा करता, तर एक सकारात्मक सुरुवात तुमच्या दिवसाला मिळते. सकाळीच का करतो? तर संध्याकाळी आपण दिवा लावतो, आई दिवा लावते, लावता म्हणजे दिवा लावण्याच्या वेळेस झोपायचं नाही असं म्हणते, तर का? किंवा जर तुम्ही तुमच्या घरी जर शंकराची भक्ती करता, तर शंकर काय होता? का होता? कसा होता? का त्याचे इतके भक्त आहेत? काय इम्पॉर्टन्स आहे? किंवा जर गणपती बाप्पांची तुम्ही पूजा करता, तुमच्या घरी गणपती बाप्पांची मोठा फोटो आहे, तर का पूजा करता? म्हणजे आपण जे रिच्युअल, जे कल्चर फॉलो करतोय ना, त्या कल्चरच्या मागे जे स्टोरीज आहेत किंवा जी हिस्ट्री आहे, ती मुलांना माहीत नसल्यामुळे त्याची जी इंटेन्सिटी आहे, जो सिरियसनेस आहे ना, तो मुलांमध्ये दिसून येत नाही. आणि मग जेव्हा बाकी ओपिनियन्स येत राहतात ना, तर ते ओपिनियन्स प्रॅक्टिकल आणि लॉजिकल वाटू लागतात. ज्यामुळे असं वाटतं, की हां, आई जे करते त्याला काही सायंटिफिक बॅकग्राऊंडच नाहीये. पण हे जे बोलतायत ते इट इज सायंटिफिक, इट मेक्स सेन्स. मे बी आई फक्त करायचं म्हणून करते, सवयी म्हणून करते. पण खरं तर काही गरजच नाहीये. त्यापेक्षा तर सकाळी उठून तुम्ही मॉर्निंग वॉकला गेला तर इट इज मोर हेल्दी फॉर युअर बॉडी. तर हे असे जे ओपिनियन्स आहेत ना, ते येतात तर तुम्हाला ते जास्त एक्सेप्टेबल वाटतात. हे एक कारण वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भक्ती एक झाली, पण श्रद्धा, फेथ, होप हा तुम्ही बघाल ना, आजच्या जनरेशनमध्ये खूप लॅक करतो. ज्यामुळे ना डिप्रेशन किंवा एन्झायटी इश्यूज हे खूप वाढलेत. आधीच्या जनरेशनमध्ये ना एक खूप स्ट्रॉंग होप असायची गॉडमध्ये, की हां, काही प्रॉब्लेम आला की नाही होऊन जाईल, मला माहिती आहे. वेळ आहे अशी किंवा एक बॅड फेज चालू आहे वगैरे. आत्ताच्या जनरेशनमध्ये तो होप नाहीये, कारण की ती श्रद्धा नाही उरलेली. त्यामुळे खूप लवकर असं वाटतं, की आता सगळं संपून गेलं, आता काही फ्युचरच राहिलेलं नाहीये, की मी इतक्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकले, आता कायच होऊ शकतं, आय थिंक इट्स द एंड. हे निगेटिव्ह थॉट्स खूप इझिली तुमच्या माइंडवरती कंट्रोल करायला लागतात. जेव्हा देअर इज नो होप, वेन देअर इज नो फेथ, वेन देअर इज नो कनेक्शन, वेन देअर इज नो बिलीफ, की आपल्यापेक्षा सुप्रीम काहीतरी आहे, विच कॅन चेंज एव्हरीथिंग इन अ मिनिट, ओनली इफ यू हॅव फेथ. हा फेथ नसल्यामुळे ना हे एक सेल्फ एस्टीम लो असणं, की नाही मला नाही जमणार किंवा मी नाही करू शकत किंवा मला नाही वाटत माझ्यासाठी काही बेटर फ्युचर आहे किंवा माझ्याबरोबर तर नेहमी असंच होतं. ह्या जे विक्टिम फिलिंग्स आहेत किंवा हे निगेटिव्ह इमोशन्स आहेत ना, हे खूप स्ट्रॉंग होत जातात. आणि ऑन द अदर हँड तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीला भेटा जी कोणत्याही देवाची खूप स्ट्रॉंग भक्त आहे.
तर तुम्ही तुमचा प्रॉब्लेम घेऊन जाणार ना, तर ती व्यक्ती तुम्हाला सांगणार की हा तुझा फक्त एक बॅड फेज आहे. इथे देव तुमची परीक्षा घेतोय. 4 दिवस, 8 दिवस तुम्ही गिव्ह करू नका. नक्की ह्याचं तुम्हाला म्हणजे फळ मिळेल हे. सो दिस इज होप. आणि ही आताच्या जनरेशनमध्ये कमी आहे, कारण की ते तुम्ही त्यांना एन्व्हायरमेंट देता घरात पूजा पाठात, पण त्याच्या मागची कारणं, एक्सप्लेनेशन का करतोय, महत्त्व काय आहे, हे जोपर्यंत सांगणार नाही, त्याचं इम्पॉर्टन्स जोपर्यंत फील करवणार नाही, तोपर्यंत श्रद्धेकडे, भक्तीकडे आय डोंट थिंक जनरेशन ओढली जाईल. कारण की आधीच्या जनरेशनमध्ये, आताच्या जनरेशनमध्ये हाच फरक आहे की आधी ब्लाइंडली फॉलो करायचे आपल्या पेरेंट्सला, आणि आत्ता यू नीड एक्सप्लेनेशन फॉर एव्हरीथिंग. काही घडत असेल, मला आधी जाणून घ्यायचंय का. माझी भक्ती तिथूनच सुरू झाली. मला दर एका प्रश्नाला, दर एका प्रॅक्टिसला, उपवास ठेवणे असू दे किंवा नॉनव्हेज खाऊन मंदिरात न जाणं असू दे, माझं दर एका माझी मम्मी जे काही सांगायची, दर एका फॅक्टरवरती माझं क्वेश्चन असायचं का. आणि हो, सगळ्या प्रश्नांचे उत्तर नसायचे पेरेंट्सकडे, तर मग मी रिसर्च केला का. आणि मग ह्याच किंवा ज्या डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये मी होते, तर मला मम्मी बोलायची की तू थोडा वेळ जप कर, तुला बरं वाटेल, शांत वाटेल. तर हे जे एक्सपिरियन्सेस मला आले ना, ह्याच्यावरती माझं स्ट्रेंथ झालं बिलीव्ह की हां, देर इज समथिंग. आणि इट मेक्स युअर लाईफ अ लॉट इझियर. वेन यू हॅव भक्ती अँड फेथ, श्रद्धा इन युअर लाईफ इज व्हेरी इझी कम्पेअर्ड टू बोलतो ना किऑटिक माइंड. महाशिवरात्री निमित्त प्राध्यापिका श्रुती मलमे यांनी आपल्यासमोर जो त्यांचा दृष्टिकोन मांडलेला आहे, जो भक्तिमार्ग त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे, तो आजकालच्या नवीन पिढीला आणि आपल्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे. धन्यवाद.